नमस्कार. पहिल्यांदाच आम्ही मुंबईवरून खेकडे पकडण्याचा पिंजरा घेतला. हा अम्ब्रेला टाईप सारखा असतो, म्हणजे पूर्ण फोल्ड होऊ शकतो हा पिंजरा. त्यामध्ये आम्ही मासे घातलेले बांगडे, त्याची टोपी वगैरे जे होतं कचरा असतो ना तोच लावलेला आहे. आता हा आम्ही जवळच आपला व्हाळ आहे, व्हाळामध्ये आम्ही ठेवणार आहोत. आणि हे भावांची मुलं आहेत माझ्याबरोबर, पिंजरा टाकायला येणार आहेत. आणि बाबा आहेत, गाईड करणार आहेत कसे काय कुठे ठेवायचं ते. तर बघूया आता आपण. वरच्या बाजूला जायला वरच्या बाजू ऐकलं वाटेच्या वरच्या बाजू. आता या पायवाटेने आपण त्या व्हाळापर्यंत जाणार. हे माड आहेत, माडामध्ये विहीर आहे आणि त्या विहिरीच्याच खाली व्हाळ आहे. माझ्या मागून रुद्र आणि गीतांशी दोघे आले, त्याबरोबर सोनू पण आला. ही आपली विहीर आहे. पूर्ण मे महिन्यापर्यंत पाणी असतं या विहिरीला. पियायचं वगैरे पाणी आम्ही इथूनच घेतो, पंप लावलेला विहिरीला. आणि हा आला व्हाळ. आता इथेच पिंजरा आपण टाकूया. पाणी वाहत आहे आणि 2-2.5 फुटापर्यंत पाणी आहे, चांगलं पाणी आहे, स्वच्छ एकदम. Gitu di adet tama. Adet tam. पिंजरा पाण्यात सोडला आहे आणि त्याचा दोरीच्या साह्याने आपण तो बांधून ठेवणार आहोत, का तर वाहून जाऊ नये म्हणून. फक्त आम्ही अर्धा तासच ठेवला आहे पिंजरा आतमध्ये, आणि तो बाहेर काढला आता. आणि मस्त मासे मिळालेत आपल्याला. खेकड्या पण आला एक त्याच्यामध्ये. काढा हो, कुर्लेच नको काढू, पहिले माशांका काढा. जिवंत आहेत मासे. बघा हो, मासे मरतले. मेले हो सगळे मासे. मोठे ते काढा, मोठे ते. मेले काय हो सगळे, जिथे राहतात सुद्धा. हे बघाड्याच्या मेले. हे साळे आणि मळी मासे आहेत ते. मराच नाही ते. मेले हो, ते बघा थोडेचे मेले. तिथे सगळे असत. कसले मासे हे? हा, कसले मासे? हे बघा मेलो. हे बघा, हे उडी मारतो बघा कसले. हे बघा हे का काढा हो, हे का, हे बघा. बंद करता व्हिडिओ, बंद कर. बंद कर व्हिडिओ. नंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी पिंजरा लावलाय बघण्यासाठी किती मासे मिळणार ते. मासे थोडेच होते, जास्त मिळाले नाही म्हणून पुन्हा तिथेच ठेवला तो पिंजरा. होय, एवढेच गावले आता. पाण्यात थोडा नाही तर मरतले.
गेले काय हो परत बाहेर पडले. घ्या बरं पिढीवर ठेवायचं का वर खालतेच ठेवायचं. आता जास्त येऊ नाही ना. परत आम्ही तिसऱ्या ठिकाणी पिंजरा लावलाय. आणि त्यात आता 2 खेकडे आलेत आणि मासे आले. खेकडे मोठे होते. पिंजऱ्यामुळे आपल्याला काही जास्त मेहनत करावी लागत नाही. फक्त खाद्यच लावायला लागतं. आम्ही नंतर मग कोंबड्याचे आतडे लावलेले. असं काही ना काही लावू शकता तुम्ही.